सब और आम्ही दिली गुणवत्ता और आम्ही दिली गुणवत्ता और भीक नको भीक नको एकच नारा एकच नारा हम सब और आम्ही दिली गुणवत्ता और आम्ही दिली गुणवत्ता और भीक नको भीक नको हम सब एकच नारा एकच नारा हम सब आम्ही दिली गुणवत्ता और आम्ही दिली गुणवत्ता हम सब मैं हूँ पूजा और इस वक्त हम मौजूद है मुंबई के आजाद मैदान में और हमारे साथ है समग्र शिक्षा के कर्मचारी। उन्होंने आज बहुत सारा यहाँ अपना बातों के लेके यहाँ सब लोग उपस्थित है और कई दिनों से वो अपने जगह पर बैठे हैं। तो आइए इनसे मिलते हैं और इनसे बातें करते हैं कि वो लोग क्यों यहाँ आज मोर्निंग दिन से यहाँ बैठे हैं उसके बारे में। नमस्ते, मैं दीपाली दीक्षित हूँ, साधन व्यक्ति, यवतमाल जिला से आई हूँ। मैडम मैं 9 मार्च से यहाँ बैठी हूँ। पिछले 25 साल से हम समग्र शिक्षा के कंट्राटी कर्मचारी हैं, यानी हमको मानधन मिलती है। मानधन यानी फिक्स पे, महीने के फिक्स पे मिलते हैं और उसमें हमको छुट्टी अभी अलाउ नहीं होती। इतनी बुरी तरह की हमारी नौकरी है। 24 घंटे महीने की 30 भी दिन हम काम करते हैं, लेकिन अभी हमको कोई भी सुविधा मिल नहीं पाई है। हमारी कर्मचारियों में से 257 कर्मचारी अभी तक जिंदगी गंवा चुके हैं। जिस दिन नौकरी खत्म उस दिन पैसा खत्म। जो जिनकी जिंदगी खत्म, उनके पीछे उनके परिवार की क्या बदहाली है वो सिर्फ हम ही जान सकते हैं। हमारे अलावा हमारा दुख कोई नहीं जान सकते। हालांकि हमारे आधे कर्मचारी कायम करे हैं, यानी कि उनकी पेमेंट शुरू हुई है, और हम आधे कर्मचारी 3787 कर्मचारी हम अभी कायम नहीं है, परमानेंट नहीं है। हम कंट्राटी काम कर रहे हैं और हमारी महीने की सैलरी सिर्फ, उसे हम सैलरी नहीं कह सकते, मानधन सिर्फ 33,000 रुपए मिलते हैं। और उसमें हमारा टीएडी है और स्टेशनरी का भी खर्चा हमको ही करना पड़ता है। स्कूल विजिट का भी खर्चा हम ही करते हैं। आप सोच नहीं सकती मैडम कि इतने कम खर्चे में हम हमारे बुजुर्गों की दवा पानी करें, हमारे बच्चों की पढ़ाई पूरी करें, या फिर हमारी जरूरतें पूरी करें। हम हमारे बच्चों के मुंह को ठीक से अनाज तक नहीं लगा पाते और आज तक शासन ने हमारी दखल नहीं ली है। यह हमारे लिए बहुत दुख की बात है और ये हमारे राज्य के लिए बहुत शर्मनाक हालत है। वैसे आज देखा जाए तो यहाँ बहुत सारे लोग अलग अलग जगह से आए, अलग अलग स्टेटस से आए। तो ये कितने दिनों से हो रहा है आपका जो अभी अभिशाप चल रहा है? 67 दिन हो गए मैडम, 67 पूरे। हमारे ना खाने की व्यवस्था है, ना टॉयलेट रूम की व्यवस्था है, और ना ही रात के सोने की व्यवस्था है। महिलाओं की भी यही बदहाली है और पुरुषों की भी यही बदहाली है। आप ऐसे क्या चाहते हैं कि क्या करें? आपने अभी जो भी कुछ कहा है उसके बारे में आगे और क्या कहना चाहेंगे? बस हमारी यही एक इच्छा है कि शासन हमको कायम करे, परमानेंट करे और हमको पे स्केल लागू करे, ताकि हम हमारा ठीक से पेट तो भर पाए और हमारे बच्चों की पढ़ाई करा पाए और हमारे घर में के बुजुर्गों की हम दवा पानी कर पाए। आप क्या? मैं मीरा पाटील, मी नंदुरबार जिल्ह्यावरून KGB 20 या ठिकाणी कार्यरत आहे। गेली 15 वर्षापासून मुख्य स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहे। मॅडम, आजपर्यंत 15 वर्ष म्हणजे 25 वर्ष झाले आमची समग्र शिक्षा अभियान ही योजना चालू होऊन। गेली 15 वर्षापासून मी त्या ठिकाणी कार्यरत आहे। 150 मुलींचा स्वयंपाक आम्हाला तर अल्प असं फक्त 11,500 मानधन दिलं जातं। प्लस आजपर्यंत म्हणजे आम्ही गेली 15 वर्षापासून आम्हाला ना तो सुट्टी असते, म्हणजे आम्ही आमचे स्वतःचे लेकरं वाऱ्यावर सोडायचे आणि त्या ST SC कॅटेगरीच्या मुलींसाठी आम्ही आमचे घरदार सोडून 24 तास मुलींचे बांधील आहोत। आम्ही गेली म्हणजे 15 वर्षापासून अशी सेवा देत आहोत की आम्हाला आमचं वैयक्तिक लाईफ म्हणजे माहीतच नाहीये। आमचं स्वतःचं जे जीवन आहे, आम्ही आमचे स्वतःचे मुलं बाळ वाऱ्यावर सोडतो आणि त्या मुलींसाठी आम्ही तिथे 24 तास राहतो। म्हणजे रात्री बेरात्री काही झालं शाळेमध्ये तर तेवढ्या रात्री आम्हाला आमचं स्वतःचं अस्तित्व नश्वर करून त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं आणि मुलींना उचलून दवाखान्यात न्या, त्यांची सगळी काळजी घ्या,
तरी पण आजपर्यंत या शासनाने आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि आमच्यावर आजपर्यंत जो अन्याय झाला त्या अन्यायाला आमची एकच इच्छा आहे की शासनाने आम्हाला शासन सेवेत करावं आणि आम्हाला सगळ्या सोयीसुविधांची तरतूद करून द्यावी एवढीच आमची इच्छा आहे. नमस्कार, मी सीमा पटाई, जिल्हा हिंगोली या ठिकाणावरून आलेली आहे. या ठिकाणी आमचं समग्र शिक्षा संघर्ष समिती कंत्राटी कर्मचारी यांचा आज 67वा दिवस आहे आंदोलनाचा. गेल्या 9 मार्च 2026 पासून हे आज तागायत आंदोलन सुरू आहे. आज 67वा दिवस आहे आणि आम्हाला शासन सेवेत कायम करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. आमची एकच इच्छा आहे की शासनाने आम्हाला शासन सेवेत कायम करावे, कारण आमच्यातील याच योजनेतील सर्व शिक्षा अभियान किंवा समग्र शिक्षा अभियान योजनेतील अर्धे कर्मचारी जे की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करतात त्या लोकांना गेल्या 8 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय काढून कायम केले. त्याचबरोबर आम्ही देखील केवळ दिव्यांगासाठीच नाही तर 100% विद्यार्थ्यांसाठी आम्ही देखील काम करतो. तर आणि आम्ही देखील त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत, ते तरी आमच्यापेक्षा ज्युनियर आहेत. ती ज्युनियर असताना त्यांना कायम केलं, परंतु आम्ही सिनियर असताना आमच्यातील बरेच लोक जवळपास 258 लोक दिवंगत झालेले आहेत. मृत्यूतून आताच आमच्या महिलांनी व्यथा मांडल्या की 67 दिवस झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा उन्हामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी 1000-1200 किलोमीटरवरून येतं या ठिकाणी महिला राहत आहेत. राहण्याची व्यवस्था नाहीये, खाण्याची व्यवस्था नाहीये, पैसा संपलेला आहे. काही जणांच्या सेवा अगदी महिन्यावर 2 महिन्यावर आलेल्या आहेत. 58 वर्षानंतर त्यांचं कुटुंब कसं चालणार या विवंचनेमध्ये प्रत्येक आमचा समग्र शिक्षाचा कंत्राटी कर्मचारी डिप्रेशन मध्ये आहे. आझाद मैदान सोडणार नाही हे आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. 8 मार्चला आम्हाला नाविलाजानं महिलांनी मुंडन करण्याचा निर्णय घेतला होता, जे की महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला आणि हिंदू संस्कृतीमध्ये हे अशोभनीय आहे. त्या मानसिकतेवर आमच्या महिला आल्या. त्याचं कारण हे की आमची तीव्रता यातून शासनानं लक्षात घ्यावी आणि जर लवकर निर्णय घेतला नाही तर महिला सगळ्या आणखीही महिला मुंडन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. येत्या काही दिवसात आताची एक कॅबिनेट आज एक आहे, जास्तीत जास्त पुढच्या कॅबिनेटमध्ये जर हा निर्णय झाला नाही आम्हाला कायम करण्याचा तर नक्कीच ह्या महिलांनी ठरवलेलं आहे की पुन्हा आम्हाला जे संस्कृतीला, हिंदू संस्कृतीला न पटणारी गोष्ट आहे, प्रगतिशील महाराष्ट्राला, आधुनिक महाराष्ट्र किंवा पुढे जाणारा महाराष्ट्र त्याला अशोभनीय अशी गोष्ट त्यांना करण्याची वेळ शासनाने आणू नये हीच या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि लवकरात लवकर आम्हाला कायम करून या ठिकाणून आम्हाला न्याय द्यावा आणि हे आमचं आंदोलन थांबवावं ही शासनाकडे आमची मागणी आहे.